आपण शब्द समूहांच्या मदतीने वाक्य कशी बनवतात ते आपण बघत आहोत आणि त्या शब्द समूहांच्या मदतीने आपण स्मॉल सेंटेन्सेस आणि ॲडव्हान्स सेंटेन्सेस सुद्धा बनवू शकतो। कारण की इंग्रजी बोलण्यासाठी फक्त लहान लहान वाक्यांचा उपयोग होत नसून मोठमोठ्या वाक्यांच्या मदतीने सुद्धा आपण इंग्रजी बोलू शकतो। इंग्रजी बोलणं ही काळाची गरज आहे। इट इज अ नीड ऑफ टाइम। ती काळाची गरज आहे। इफ यू वांट टू गेट गुड पॅकेज इन युअर जॉब देन यू मस्ट नो वेल इंग्लिश। म्हणजे आपल्याला चांगल्यापैकी बऱ्यापैकी इंग्रजी यायला पाहिजे। राईट। इकडे बघा, मी मराठीत काही शब्द समूह लिहिलेले आहेत फळ्यावर आणि ते मराठीतील शब्द समूह त्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं करतात आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून त्या शब्द समूहाच्या मदतीने इंग्रजी वाक्य कशी बनवतात आपण बघू। लक्षात घ्या, पहिला शब्द आहे मागून, दुसरा शब्द आहे आतून, नंतर बाहेरून, वरून, इथून, तेथून, खोलीतून, वर्गातून। तर या अशा शब्द समूहांना आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो, काय शब्द देऊ शकतो? बघा, मागून म्हणजे काय? मागून म्हणजे लक्षात घ्या, फ्रॉम बिहाइंड। मागून, राईट, फ्रॉम बिहाइंड। बिहाइंड म्हणजे पाठीमागे, पण हुन, मागून म्हणजे फ्रॉम बिहाइंड। आतून, फ्रॉम इनसाइड, राईट, फ्रॉम इनसाइड। बाहेरून, फ्रॉम आउटसाइड। वरून, फ्रॉम अबाव, राईट। त्याच्यानंतर बघा, इथून, फ्रॉम हियर, राईट। तेथून, फ्रॉम देअर, राईट। खोलीतून, फ्रॉम रूम, फ्रॉम द रूम, फ्रॉम द रूम, फुल स्टॉप। वर्गातून, वर्गातून, फ्रॉम द क्लास, फ्रॉम द क्लास। लक्षात घ्या, आपण मराठीमध्ये काही शब्द समूह लिहिलेले आहेत आणि त्या शब्द समूहाला इंग्रजीमध्ये कसं लिहितात हे पण आपण पाहिलंय। बघा, मागून म्हणजे लक्षात घ्या बघा, मागून म्हणजे फ्रॉम बिहाइंड, आतून म्हणजे फ्रॉम इनसाइड, बाहेरून म्हणजे फ्रॉम आउटसाइड, राईट। वरून म्हणजे फ्रॉम अबोव, इथून म्हणजे फ्रॉम हियर, तेथून म्हणजे फ्रॉम देअर, खोलीतून म्हणजे फ्रॉम द रूम आणि वर्गातून म्हणजे फ्रॉम द क्लास, राईट। तर आपण असं म्हणू शकतो, ही कम्स फ्रॉम बिहाइंड, तो पाठीमागून येतो। शी इज कमिंग फ्रॉम बिहाइंड, ती पाठीमागून येत आहे, राईट। अशा पद्धतीची वाक्य आपण म्हणू शकतो। त्याच्यानंतर आतून, फ्रॉम इनसाइड, गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर फ्रॉम इनसाइड, गिव्ह मी माय बुक फ्रॉम इनसाइड, ही इज कमिंग फ्रॉम इनसाइड, शी इज कमिंग फ्रॉम इनसाइड। बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्स। त्याच्यानंतर फ्रॉम आउटसाइड, ही इज हेल्पिंग मी फ्रॉम आउटसाइड, तो बाहेरून मला मदत करत आहे। दे आर कोऑपरेटिंग मी फ्रॉम इनसाइड, ते बाहेरून मला सहकार्य करत आहेत। मी माझी वाक्य बनवत आहे इंग्रजीमध्ये यांच्या मदतीने। तुम्ही स्वतःची वाक्य बनवा, इंग्रजी बोला, काय अडचण आहे? बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर फ्रॉम अबोव, फ्रॉम अबोव, राईट। त्याच्यानंतर फ्रॉम हियर, फ्रॉम हियर म्हणजे काय? इथून। फ्रॉम हियर वी आर गोइंग, इथून आपण जात आहोत। फ्रॉम देअर वी आर कमिंग, तेथून आपण येत आहोत, है ना, बाय दिस वे। त्याच्यानंतर खोलीतून, फ्रॉम द रूम, फ्रॉम द रूम, टेक दिस ब्लँकेट फ्रॉम द रूम, म्हणजे त्या खोलीतून चादर आण किंवा घे, राईट। टेक अ पेन फ्रॉम दिस रूम, त्या खोलीतून पेन घे, कारण त्या खोलीमध्ये पेन ठेवलेली आहे, या अर्थाने। वर्गातून, फ्रॉम द क्लास, कॉल ऑल द स्टुडंट फ्रॉम द क्लास, वर्गातून सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा।
कॉल XYZ टीचर फ्रॉम द क्लास, त्या वर्गातून शिक्षकाला बोलवा, कारण त्या वर्गात ते शिक्षक बसले आहेत या अर्थाने. तर बाय दिस वे यू कॅन मेक अ प्रॅक्टिस. बघा कधी कधी आपण मोठमोठे वाक्य बोलू शकतो, लक्षात घ्या बरं का. कधी कधी आपण इंग्रजीमध्ये मोठमोठी वाक्य बोलू शकतो, राईट. पण कधी कधी सोपी वाक्य आपल्याला बोलता येत नाही. मग हे असे माहित असले की फ्रॉम कुठं वापरतात है ना, त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे जोडीला येणारे शब्द कसे वापरतात, हे आपलं एकदा लक्षात आलं का, तर यांच्या मदतीने आपण छोटे वाक्य फ्रेम करू शकतो, छोटे वाक्य तयार करू शकतो. आणि एकदा का छोटी वाक्य तयार केली तर आपल्याला इंग्रजी बोलायला अडचण येत नाही. पुन्हा वाचून दाखवतो बघा. मागून फ्रॉम बिहाइंड, आतून फ्रॉम इनसाइड, बाहेरून फ्रॉम आउटसाइड, वरून फ्रॉम अबोव, इथून फ्रॉम हिअर, तेथून फ्रॉम देअर, खोलीतून फ्रॉम द रूम, वर्गातून फ्रॉम द क्लास. मग आता मी फ्रॉमच्या जोडीला काही जे शब्द घेतले तुम्ही तुमच्या मनाचे घ्या ना, काय अडचण आहे, आणि अशा प्रकारे इंग्रजी बोला. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण की कोणीतरी म्हटलेलं आहे वेल बिगन इज अ हाफ डन. अच्छी सुरुवात म्हणजे आधा काम. सुरुवात जर आपण व्यवस्थित केली तर वी कॅन विन, आपण जिंकू शकतो. अँड वी कॅन गेट सक्सेस फॉर विच एव्हर वी हॅव बीन ट्राईंग फॉर मेनी डेज. की ज्या गोष्टीसाठी आपण भरपूर दिवसापासून प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. धन्यवाद. थँक्यू.